गोकुळ सोबत गोकुल। कुठलीही संस्था ही नीटनेटकी चालली पाहिजे, कुठल्याही संस्थेमध्ये पारदर्शीपणा असला पाहिजे आणि त्याचं अंतिम जे ध्येय आहे त्याचा सभासद त्याच्या हिताचं काम त्या संस्थेमधून झालं पाहिजे। मी दादांना सांगू इच्छितो, कैलासवासी विश्वनाथ अण्णा पाटील हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याचा उल्लेख संजय बाबांनी केला। ज्यावेळी ही सहकारी चळवळ स्थापन झाली त्यावेळा कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील असतील, कैलासवासी आपले नागनाथांना नायकोडी असतील, विशेषतः आमच्या भागातील कैलासवासी विश्वनाथांना पाटील असतील, अशा अनेक महान व्यक्तींनी या पारदर्शी संस्था काढण्याचा मनोदय व्यक्त केलेला होता। सहकारी संस्था ही स्वतःच्या मालकीच्या नाही तर त्या सभासदांच्या मालकीच्या आहेत। आपण त्या ठिकाणी विश्वस्त आहोत या भावनेनं अण्णांनी ही बँक 47 साली स्थापन केली। 33 वर्ष त्यांनी या बँकेचं अध्यक्षपद भूषवलं आणि आज या 100 कोटीच्या ठेवीचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अजितदादांचं आगमन इथं झालेलं आहे। मला वाटतं येत्या वर्षभरात 200 कोटीचा टप्पा त्यांनी पार करावा आणि जवळजवळ 25 शाखा या बँकेच्या निघाव्यात अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। विविधंगा येथे नदीवर सुरुपले येथे त्यांनी बंधारा सहकारी पद्धतीचा बांधला आणि या शेतकऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। या मूलभूत नगरीचं 30 वर्ष नगराध्यक्षपद अण्णांनी भूषवलं। बिजली कारखान्याच्या उभारणीत अण्णा यांचा फार मोठा हिस्सा होता, योगदान होतं आणि ते काही वर्ष या कारखान्याचे चेअरमन होते। 1971-72 साली देशामध्ये सगळ्यात जास्त उतारा काढणारा एक विक्रम करणारा हा कारखाना ठरलेला होता आणि आपल्या सर्वांचा जीवनमरणाचा प्रश्न काळामावडी धरण त्या कृती समितीचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते। त्यांच्या वेळेतच या काळामावडीचं धरण मंजूर झालं आणि आज काळामावडी धरणामुळे आपला सगळा जिल्हा सुजलाम सुफलाम झालेला आहे।